उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दम देत इशारा दिलाय. मी कुणावरती टीका करणार नाही, मात्र माझ्यावर जर कुणी चुकीचे आरोप केले तर मीही शांत बसणार नाही, असा थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिला. केवळ माळेगावच्या साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नाही तर विविध निवडणुकांच्या निमित्तानं लोकांसमोर जायचंय, त्यामुळे जो शब्द दिलाय तो पाळणार. सभासदांना उत्तम भाव देण्यासोबतच त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढायची किंवा स्वबळावर, याबाबत निर्णय पक्षाचे केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांकडून घेतला जाईल. त्यानुसार त्यांच्या आदेशाचं पालन केलं जाईल. कार्यकर्त्यांनी प्रभाग रचना, मतदार नोंदणीमध्ये लक्ष देण्याच्या सूचना त्यांना दिल्यात, असं भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सांगितलं. 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खेलो इंडिया आणि विद्यापीठ विकास फंडातनं 20 कोटी रुपयांचं इंडोर स्टेडियम उभारलं जात आहे. देशातलं तिसरं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं पहिलं ते स्टेडियम असणार आहे. या स्टेडियमचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. 8 जूनला पाथरी शहरात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी हजर राहण्यास पत्र पाठवलंय. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं ही चौकशी होणार आहे. धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय. आता तुमच्यानंतर तुमच्या मालमत्तेवरनं कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत अथवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावायची असल्यास मृत्यूपत्र तयार करता येतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नवीन उपक्रम हाती घेतलाय. आता घरीच आपण आपलं मृत्यूपत्र तयार करू शकतो. यासाठी ज्येष्ठांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात मंत्री नितेश राणे यांना माझगाव दंडाधिकारी न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. राणे कोकणात असल्यामुळे सिंधुदुर्गातील पोलीस ठाण्यात 2000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती त्यांना जामीन देण्याचे निर्देश दिले. गेटवे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदर विभागानं याबाबतचे नियोजन पूर्ण करावं, तसंच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपा आयटी सेल प्रदेश सहसंयोजक संभाजी सुर्वे यांच्या फिर्यादीवरनं सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वादग्रस्त विधानं करून प्रसिद्धीच्या झोतात आलेला बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाच्याही 15 दिवस आधी दाखल झालेल्या पावसानं मुंबईसह राज्यात सर्वदूर हजेरी लावली. मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलाव क्षेत्रांमध्ये पाठ फिरवल्यामुळे मुंबईचा पाणीसाठा आटत चाललाय. त्यामुळे येत्या काळात दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईवर पाणी कपातीचं संकट येऊ शकतं. मुंबईत पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे आधीच उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईचा गाळ पुन्हा आल्या पावली नाल्यात वाहून गेलाय. गाळ वाहून गेल्यानंतरही पालिकेनं 77% नालेसफाईचा दावा केलाय. मात्र हा दावा कशाच्या जोरावरती केला? नालेसफाईसाठी अवघे 5 दिवस उरले असताना 23% नालेसफाई कशी करणार, असा सवाल करत नालेसफाईच्या आकडेवारीत गोलमाल झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधी आणि मुंबईकरांनी केला. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. असं असताना सरकारनं नुकसान भरपाईच्या रकमेलाच सरकारनं कात्री लावली आहे. भरपाईचे निकष बदलण्यात आले असून नव्या निकषांप्रमाणे पूर्वीपेक्षा 50% कमी भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. आंबोलीमध्ये पावसाळा पर्यटनासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आंबोलीतील मुख्य धबधब्यावरती संध्याकाळी 5 नंतर पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. तसंच इथले खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंचे स्टॉल्स देखील संध्याकाळनंतर बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मुंबई पालिकेचा पवई तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी साफसफाईच्या कामांनी वेग घेतलाय. आतापर्यंत मागील 10 दिवसात मुंबई पालिकेनं तलावातून तब्बल 1450 मेट्रिक टन जलपर्णी काढली आहे. त्यामुळे पवईचं नैसर्गिकरित्या जतन आणि पुनरुज्जीवन करणं शक्य होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांच्या नोटा बंद करून 2 वर्ष झाली असली तरी अजूनही 6181 कोटी रुपये मूल्याच्या 2000च्या नोटा चलनात आहेत. मुंबईत मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणांची सुरक्षा तपासणी करावी. आपत्कालीन परिस्थितीत अंधेरी घाटकोपरसारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशनवरनं प्रवाशांना बाहेर काढणं, अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणं, यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करावा, असे निर्देश
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी MMRDAला दिलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं विश्रांती घेताच खरीपपूर्व मशागतीची कामं शेतकऱ्यांनी पुन्हा सुरू केली आहेत. रासायनिक खतं बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावरती गर्दी करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे 4,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालं. त्यातील काही शेतीचे पंचनामे झाले असून काही भागातील पंचनामे सुरू आहेत. तर या शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षा कायम आहे. सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली. त्यांनी 2 पिस्तुलासह 3 ताब्यात घेतलं. महामार्गावरती रात्रीच्या वेळेस लूटमार करत वाहनं चोरण्याच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. जळगाव जिल्ह्यात ज्वारी बाजरी खरेदी नोंदणीसाठी आता 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 9,337 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर पणन महासंघाच्या माध्यमातून एकूण 18 शासकीय खरेदी केंद्र सुरू आहेत. सोलापूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात 347 कोटी 67 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कारखान्यातील सेवानिवृत्त कामगार आणि व्यापाऱ्यांनी केला. यासाठी मागील 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. कोविडनंतर हळूहळू स्थिती पूर्वपदावरती येत असताना बहुतांश प्रगत अर्थव्यवस्थांच्या मध्यवर्ती बँकांचा ताळेबंद आजही कोलमडलेलाच आहे. बँका अजूनही तोट्यात आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं चलन आणि ताळेबंद व्यवस्थापनात नेत्रदीपक कामगिरी करत $31 अब्ज नफा कमावलाय. वांद्रे वर्सोवा सागरी सेतूच्या जुहू आणि वर्सोवा येथील कनेक्टरचा पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारित कनेक्टरच्या कामासाठी 19 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील 1.37 हेक्टर जमीन वनविभागाची असणार आहे. मावळमधील 24 शाळा आधुनिक पायाभूत सुविधांनी विकसित करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतनं हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत असून त्यासाठी एकूण 20 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं आज गोपीनाथ गडावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह आमदार खासदारांची उपस्थिती असणार आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात आज सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि 6 आरोपी असलेल्या निलेश चव्हाणची पोलीस कोठडी संपणार आहे. आज दुपारी 3ही आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल. भुसावळ शहरात गेल्या वर्षभरात तब्बल 4,477 तर 1 जानेवारी ते 31 मे 2025 या दरम्यान श्वानदंशाच्या तब्बल 2,196 घटना घडल्या. तर ठेकेदार सुरक्षा अनामत तर भरत नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण लांबलंय. पुणे जिल्ह्यातील डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावरील म्हाळुंगे पडवळ परिसरातला पूल कोसळला. म्हाळुंगे पडवळ ते गिरवली जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जात होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज होणार आहे. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी NTPCकडून कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत 2 कोटी 79 लाख रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला. प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांचा अधिवास आणि सुविधा उभारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरती खासगी बसनं टेम्पोला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये 3 प्रवासी जखमी झाले. पंढरपूर इथल्या विठुरायाचा आषाढी सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय. वारकरी मंडळाकडून आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आषाढी वारी दरम्यान पाऊस झाला तर पंढरपुरातील 65 एकर परिसरात चिखल होतो. त्यातून भाविकांना त्रास होतो. यासाठी 65 एकर इथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्याची मागणी करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. पावसानं थोडी उसंत घेतल्यामुळे शेतीची नांगरणी मशागत केली जाते. तर काही ठिकाणी शेतकरी जनावरांच्या चारासाठी मक्याची पेरणी करतायत. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात पैशासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. हिना शेख असं पीडितेचे नाव असून माहेरून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली होती. शोल्डरनं पीडितेच्या शरीरावरती 17 ठिकाणी चटके देऊन छळ करण्यात आला. या प्रकरणी हिनाचा नवरा अजिमसह सासू, दीर, जाऊ आणि 2 नंदा अशा 6 जणांवरती फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अमरावती पालिकेकडून अद्यापही वृक्ष छाटणीकडे दुर्लक्ष होते. शहरातील इरविन चौक ते बियाणी चौक परिसरात झाडं वाढून रस्त्यावरती आली आहेत. नागपुरातील सुभाषनगर भागातनं जाणाऱ्या सांडपाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे एका घराची कंपाऊंड वॉल पूर्णतः 20 फूट खाली खचली आहे. पावसाच्या तोंडावर अशा घटना घडल्यामुळे भविष्यात सुद्धा मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी वर्तवली आहे.
धाराशिवच्या जळकोट इथे मे महिन्यात 15 ते 20 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बबन सुरवसे यांच्या शेतातील कूपनलिकेतनं आपोआप पाणी वाहू लागले. जळकोट इथल्या बबन श्याम सुरवसे यांची गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती शेती आहे. ठाणे पालिका क्षेत्रात उद्या 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल. पावसाळ्यापूर्वीच्या आवश्यक देखभालीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं जात आहे. मागील 6 महिन्यांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत टोईंग व्हॅन सुविधा ही बंद करण्यात आली होती, परंतु कालपासून ठाणे शहरात नवीन नियमांसह टोईंग व्हॅनवरील सीसीटीव्ही कॅमेरा नवीन टेक्नॉलॉजीसह सुरू करण्यात आलाय. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा मिळणार आहे. अंगणवाडी सेविका आता चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे देणार असल्यामुळे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्णतः बदलण्यात येणार आहे. त्यानुसार शाळातील पहिलीच्या शिक्षकांना तसंच अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एसटी मंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एसटीच्या ताफ्यात विद्युत बस समाविष्ट करण्याचं नियोजन केलं. मात्र अद्यापही बस ताफ्यात दाखल न झाल्यामुळे विद्युत एसटी बसेसची प्रवाशांना वाट बघावी लागणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय वीज परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं देण्यावरती सरकार स्तरावरती गंभीरपणे विचार सुरू आहे. त्यामुळे 1500 कोटींची बचत होणार आहे. देशातील बँकांच्या ठेवीतील वाढ मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मंदावून 10.6% आली. त्या आधीच्या आर्थिक वर्षात ही वाढ 13% होती. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी द्यावी, यासाठी नुकतीच दिल्लीमध्ये चर्चा पार पडली. यावेळी हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर देण्यात यावा अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली. पुणे विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विमानांसाठी 235 स्लॉट्स उपलब्ध झालेत. या ठिकाणी नागरी विमानांसाठी स्लॉट वाढवणं हे खूप आव्हानात्मक होतं. गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे स्लॉट्स वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्याला अखेर यश आलं. परदेशी मोटार उत्पादकांना आयात शुल्कात मोठी सवलत देणाऱ्या विद्युत वाहन धोरणाला अंतिम रूप देऊन ते सोमवारी केंद्र सरकारनं अधिसूचित केलं. तथापि या क्षेत्रातील अमेरिकी कंपनी टेस्लानं भारतात त्यांच्या मोटारींचं उत्पादन करण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली असून त्याऐवजी तयार मोटारी आयात करण्यावरती लक्ष केंद्रित असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं. देशात यंदा सरत्या हंगामातील साखर उत्पादन घटण्याच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा 49 लाख टन इतका राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 या महिन्यात देशांतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं दिली आहे. तारखेनुसार येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं 6 जून रोजी सिंहगड शिवभक्तांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने यांनी दिली. मोगऱ्याच्या दरात घट झाल्यामुळे पालघरमधील शेतकरी संकटात सापडले. शेकडो किलो मोगरा थेट खाडीमध्ये फेकून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. लग्नसराईच्या काळात 800 ते 1000 रुपये किलोला मोगरा विकला जातो, पण आता मोगऱ्याला 50 रुपये किलो असा दर मिळाल्यामुळे शेतकरी संतापले. जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेल्या 1371 प्रकल्पांपैकी 434 प्रकल्पांचं काम पूर्ण झाले. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना आणि वाड्या वस्त्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा सुरू झालाय. जळगावच्या नीम इथे तापी नदीत पोहायला गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे पालकांनी शोध घेतला असता त्यांना दोघांचे कपडे नदीकाठावरती सापडले. एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. दोन्ही कुटुंबातील वारस गेल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होते. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील हातरुण गावातनं वाहणाऱ्या मोरणा नदीत बुडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. राज्यामध्ये आता सर्वात जास्त कोरोना सक्रिय रुग्ण हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनासह श्वसन विकारजन्य आजारांची रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय. सार्वजनिक आणि खासगी आरोग्य संस्थांनी तपासणी, विलगीकरण आणि उपचार व्यवस्था सज्ज ठेवावी असा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सचिवांनी राज्यातील सर्व महानगरपालिकाच्या आयुक्तांना सोमवारी दिले.
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय। गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्णसंख्या 257 वरनं 3700 पार गेली आहे। जर ही आकडेवारी अशीच राहिली तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागणार आहेत। त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, अशी ही चर्चा सुरू आहे। ठाण्यात 2 तरुणांमध्ये झालेल्या वादाचं थेट हाणामारीत रूपांतरण झालंय। हाणामारीत यावेळी 20 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली। तनिष नावाच्या 21 वर्षीय तरुणानं हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते। हल्लेखोर तरुण फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। मुंबईतील शाळाबाह्य मुलं शोधण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि मुंबई पालिकेतर्फे शोध मोहीम राबवली जाते। त्यानुसार 2024-25 या वर्षी शहरातनं तब्बल 4555 शाळाबाह्य मुलांची नोंद झाली आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे। 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली असून वेबसाईटवरती इन-हाऊस कोट्यातील शाळांमध्ये बदल करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी शिक्षण संचालनालयानं हा निर्णय घेतलाय। वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सनं हा निर्णय जाहीर केलाय। 15 जून रोजी 2 शिफ्टमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात हातात तलवार घेऊन एका आरोपीनं दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। या दहशतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। या प्रकरणी 3 तलवारींसह आरोपीला अटक करण्यात आली। पुण्यात तिकीट दरवाढीनंतर पीएमपीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे। रविवारी एकाच दिवसात पीएमपीला 55 लाखांचं अतिरिक्त उत्पन्न प्राप्त झालंय। पण आता एक मोठी बातमी येते। नाशिकमध्ये कोयता गँगनं पुन्हा डोकं वर काढलंय। नाशिक शहराच्या 2 वेगवेगळ्या भागामध्ये कोयता गँगचा धुमाकूळ बघायला मिळतोय। नाशिकच्या अंबड संजीवनगर भागामध्ये आणि नाशिक रोड इथल्या जेल रोड परिसरात कोयता गँगकडनं वाहनांची तोडफोड करण्यात आली। हातामध्ये नंगे कोयते नाचवत वाहनांवरती आणि परिसरातल्या नागरिकांवरती हल्ला करण्यात आला। अंबड इथे पार्किंगमध्ये घुसून कोयत्यानं वाहनांची नासधूस करण्यात आली। तर नाशिकच्या जेल रोड भागात रस्त्यात उभ्या असलेल्या तरुणावरती हल्ला करत परिसरातल्या वाहनांवरती कोयत्यानं वार करण्यात आले। नाशिक पोलिसांना कोयता गँगचं हे आव्हान आहे। कोयता गँगचा वाढत्या हल्ल्यांनी नाशिककर मात्र संतप्त झालेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत नाशिकमधनं आहेत। लक्ष्मण, काय या कोयता गँगनं धुमाकूळ माजवलाय नाशिकमध्ये? यांना आवरणं आता पोलिसांसमोर प्राथमिकता सुद्धा आणि आव्हान सुद्धा। निश्चित श्वेता, नाशिकमध्ये जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतंय। आणि अशातच काल 2 ठिकाणी कोयता गँगने दहशत माजवलेली आहे। नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरामध्ये असलेल्या संजीवनगर भागामध्ये एक 10 ते 15 मुलांचं टोळकं हातामध्ये कोयते, रॉड आणि चाकू घेऊन दुचाकीवरून धुमाकूळ घालत भागात घुसतं आणि त्या ठिकाणी असलेल्या काही इमारतींना टार्गेट करतं। एकाच वेळी हे सगळे टोळकं जे आहे ते त्या इमारतीत घुसतं आणि त्यानंतर त्यांच्याकडनं या इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला केला जातो। कोयत्याने ती वाहनं तोडली जातात। अशा प्रकारचा घटना जी आहे ती संजीवनगर भागात घडली। या परिसरामध्ये पार्किंगच्या आजूबाजूला असलेल्या काही 2 ते 3 नागरिकांना देखील या कोयता गँगच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ज्यामध्ये 2 ते 3 नागरिक जे आहेत ते देखील जखमी झालेले आहेत। तर तिकडे नाशिक रोड भागामध्ये देखील अशाच पद्धतीनं एक कोयता गँगचं एक टोळकं जे आहे ते दुचाकीवरती आलं आणि त्यांनी अचानकपणे रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या नागरिकांना मारहाण करायला सुरुवात केली। रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांवरती कोयत्याने वार केले, वाहनांची तोडफोड केली। अशा पद्धतीनं 2 वेगवेगळ्या घटना नाशिकमध्ये एकाच दिवशी घडल्यामुळे नाशिक शहरामध्ये कोयता गँग पुन्हा एकदा डोकं वर काढतेय का, असा सवाल या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मात्र या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे ती नाशिक पोलिसांची। नाशिक पोलीस या कोयता गँगला कशा पद्धतीनं रिएक्ट करतात, त्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कशा पद्धतीनं कारवाई करतात, हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र सामान्य नाशिककरांची हीच मागणी आहे की या सगळ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी। अशा पद्धतीनं कोयता घेऊन सामान्य नागरिकांवर हल्ले करणे, ज्यांचा कुठल्याही प्रकारचा या लोकांशी संबंध नाहीये, अशा सामान्य लोकांना टार्गेट करणं आणि त्याचं कारण केवळ दहशत माजवणं जर असेल तर ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आता रस्त्यावर उतरावं आणि या गुन्हेगारांना मुसक्या आवळाव्या, अशा प्रकारची मागणी नाशिककरांकडून केली जाते। लक्ष्मण, या माहितीसाठी धन्यवाद। इथे 2-3 माणसं उभे होते, तिकडे गेले तर एका माणसाला मारलाय, तिथे चाकू लागलाय त्याला। तो माणूस, तो बिचारा गरीब होता, तो निघून गेला। तर समोर इथे बिल्डिंगचे आपले काय म्हणतात ते टाकीचे खाली, ते टाकीचे खाली आहे ना, ते त्या माणसाला भाडेकरीला मारला। तो भाडेकरी आहे ना म्हणजे बेशुद्ध झाला।
म्हणजे त्याला खूप ब्लड म्हणजे उभा राहायला सुद्धा जागा नव्हती त्याला, म्हणजे त्याला उचलला नेऊन गेले. पण परत दुसऱ्या माणसाला त्याचा कान कापून टाकला. परत तिथून जर निघाले तर ह्या बिल्डिंगमध्ये घुसले, तर या बिल्डिंगमध्ये घुसले तर ह्या गाड्या तोडून टाकले आणि इथे दहशत निर्माण करत होते आणि नारेबाजी करत होते. आणि आता या बुलेटिनमध्ये पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. मणिपूरच्या इम्फाळमध्ये पाऊस आणि पुरामुळे लोकांचे हाल झालेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले, तर पुरामुळे दुकानं पाण्यात बुडली आहेत. सिक्कीम आणि संपूर्ण ईशान्य भारतात पावसानं हाहाकार माजवलाय. मुसळधार पावसामुळे 40 नागरिकांचा मृत्यू झाला. सिक्कीममध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीच्या प्रवाहामुळे पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुलाची परिस्थिती पाहून प्रशासनानं वाहतुकीसाठी हा पूल बंद केलाय. आसाममध्ये पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. करीमगंज इथे एका पुलाचं नदीच्या जोरदार प्रवाहामुळे 2 भाग झालेत. गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गावातील लोकांना घरं सोडावी लागली आहेत. आसामच्या बोकाखाट परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. आसामच्या दिब्रुगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे घरं आणि शाळा पाण्यात बुडल्या आहेत. आसामच्या गोहपूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे रस्ते आणि शेती पाण्याखाली गेली असून शेतात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. आसामच्या तिनसुकियामध्ये पावसानं कहर माजवलाय. अनेक परिसरांना बेटाचं स्वरूप प्राप्त झालंय. प्रवास करण्यासाठी नागरिकांना बोटीचा आधार घ्यावा लागतोय. सततच्या पावसामुळे आसाममध्ये पूरपरिस्थिती कायम आहे. मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांना प्रशासनानं सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिलाय. आसामच्या गोलाघाट परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. अयोध्येतील राम मंदिरात 5 जून रोजी राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेसह 7 मंदिरांमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या विधींना आजपासून सुरुवात झाली आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये टेम्पोला भीषण आग लागली. आगीत सापडलेला टेम्पो चालकानं थेट पाण्यात घातला. गुजरातच्या मोरबीमध्ये ट्रकनं रस्त्यावरच्या वाहनांना धडक दिली. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. एकीकडे युक्रेननं रशियावरती सर्वात मोठा हल्ला केल्यानंतर या 2 देशांदरम्यान मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली जाते. असं असताना दुसरीकडे मात्र युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधी मंडळामध्ये शांततेसाठी चर्चा सुरू झाली आहे. तुर्कीच्या मध्यस्थीनं दोन्ही देशांचं प्रतिनिधी मंडळ भेटलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचं नुकसान झालं होतं. त्यामुळे पाकिस्ताननं या बुलारी एअरबेसवर दुरुस्तीचं काम सुरू केलंय. सॅटेलाईटद्वारे हे समोर आलंय.